नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचं ऑर्गनायझर। हे जे ऑर्गनायझर आहे ना, थ्रेड ठेवलेलं मी, तर हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतच राहतं। आणि ज्या ताईंनी याची कटिंग स्टिचिंग बघितलेली नाही त्या ताई हमेशा विचारतात की याची लिंक द्या म्हणून, आणि तो व्हिडिओ खूप अगोदर बनवलेला आहे मी, आता तर सर्चिंगमध्ये पण येत नाही। पण म्हटलं आता चला हेच ऑर्गनायझर आहे ना, तेच आपण आज नवीन व्हिडिओमध्ये बनवून दाखवूया, म्हणजे ज्या ताईंना शिवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल। आणि जास्त वेळ पण नाही लागत, अगदी तुमच्याकडे फक्त आहे ना नेटचं फॅब्रिक पाहिजे आणि बस, बाकी काही नाही। आणि झिप रनर तर ठेवाच लागेल। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल वाटणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। तर आजच्या आयडियासाठी सर्वात अगोदर मी इथे ना नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे। तुम्ही याच्याऐवजी ना ट्रान्सपरंट शीट प्लास्टिकची पॉलिथिन घेतली तरी पण चालेल, पण नेटचं फॅब्रिक कसं टिकायला जरा बरं असतं त्यामुळे, ठीक आहे, ट्रान्सपरंट शीटपेक्षा। तर याची रुंदी घेतलेली आहे बघा 13 इंच आणि लांबी घेतलेली आहे 17 इंच। तर 17 बाय 13 इंचचा इथे आपण एक आयताकृती पीस घेतलेला आहे। आता कोणत्याही एका साईडने लांबीच्या आपल्याला इथे 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर बरोबर 2 इंचावरती मी इथे मार्क करून घेत आहे बघा। तुम्हाला इंच टेपने पण दाखवत आहे आणि स्क्रीनवरती पण मापं दिलेलेच आहेत। आणि या पद्धतीने आपल्याला इथे एक लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। तर जशी लाईन ड्रॉ केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे। इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे। आता याची रुंदी आहे 13 इंच, तर आपल्याला झिप पण 13 इंचची घ्यायची, फक्त रनर 2 वळून घ्यायची आहे। आणि बघा झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची, आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि परत ह्या झिपवरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। आणि जो 2 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे। आणि रनरमध्ये मध्ये येत असेल तर ते तुम्ही स्टिच करताना पुढे मागे लोटू शकता, ठीक आहे। आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया। तर इकडच्या साईडने जी फायनली आपली झिप आहे ती स्टिच करून झालेली आहे। आता झिपच्या खाली आपल्याला 4.5 इंचावरती अजून एक मार्क करून घ्यायचा आहे बघा। स्क्रीनवरती पण माप दिलेलेच आहे, ठीक आहे। 4.5 इंचावरती मार्क केलं। आता इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया। आणि हे नेटचं फॅब्रिक असल्यामुळे ते खडू उघडलेलं आहे ना, डायरेक्टली त्या प्लायवूडवरतीच येत होता शिलाई मशीनच्या बघा। आणि परत त्या जे मार्किंग केली ना आपण त्याच्या पुढे परत आपल्याला 4.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे, या पद्धतीने। आणि इथे पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे 2 लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतल्या। आणि खाली जे अंतर उरलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवते। तर बघा 5.5 इंच अंतर हे उरलेलं आहे, जे उरलेलं असेल ते असेल। आता त्यानंतर इथे पण आपल्याला ह्या 2 झिप आहेत त्या स्टिच करायच्या, आणि 2 रनर पण याच्यामध्ये मी वळून घेतलेले आहे। तर चला मी ही झिप स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, राहिलेले ह्या ज्या 2 झिप होते ना ते पण मी स्टिच करून घेतलेले आहे। आता त्यानंतर आपल्याला अजून एक कपडा लागणार आहे। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते। तर बघा हा जो कपडा आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा, आणि 3 बाजूने 1-1, 1.5 इंच वाढव राहील ह्या कापडापेक्षा। अशा पद्धतीने आपल्याला हा जो खालचा कपडा आहे तो घ्यायचा आहे, ठीक आहे। व्यवस्थित हा कपडा मी ठेवून घेत आहे। तर बघा नेटच्या फॅब्रिकपेक्षा आपण 1.5 इंच 3 साईडने वाढव ठेवलेला आहे। जिकडनं 2 इंच खाली आपण झिप लावली ना तो पार्ट सगळ्यात वरती ठेवलेला आहे बघा। आता हे नेटचं फॅब्रिकचं माप सांगते। 17 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच। आता जिकडनं रुंदी आहे 13 इंच त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर इंच टेप आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचं, ठीक आहे। आणि हे जे रनर आहेत ना ते बघा मी दोन्ही कडेला ओढून घेतलेले आहे, एक या साईडला एक त्या साईडला। हे जे मार्किंग मी करत आहे ना सेंटरची, ती स्टिचिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला हे दोन्ही रनर आहेत ते दोन्ही साईडला ओढून घ्यायचे, म्हणजे असं नको व्हायला की एकाच साईडला दोन्ही रनर राहतील। ते काळजीपूर्वकच ही स्टिचिंग करण्याच्या अगोदर तुम्ही करून घ्यायचे आहेत। आणि टाचणी लावून घेतली की मध्यभागची जी शिलाई आहे ती आपण देऊन घेतलेली आहे, ठीक आहे। आता त्यानंतर ही 2 नंबरची झिप आहे ना त्याच्यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे, आणि 3 नंबरच्या झिपच्या वरती स्टिच करायचं आहे। फक्त 2च झिपच्या वरती आपण हे स्टिच करत आहोत, म्हणजे आपले जे पॉकेट आहे ते सेपरेट होणार आहे त्यासाठी, ठीक आहे। या पद्धतीने स्टिच केलं, आणि परत हे मधल्या स्टिचिंग आहे ना त्यावरती मी परत डबल टिप देऊन घेत आहे। आणि त्यानंतर आपण हा जो एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे ना तर बॉटमच्या साईडपासून आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करायला सुरुवात करायची आहे। आणि मग दोन्ही कडेच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करायचं आहे, म्हणजे आपल्याला पायपिंगसाठी वेगळा कपडा इथे घेण्याची गरज पडत नाही। आणि ही एक वेगळी आणि सोपी पद्धत आहे बघा, ठीक आहे।
आता लास्टवाला पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीनेच स्टिच करायचं आहे, पण याची रुंदी थोडी वाढव होती. तो कपडा मी कट केला आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि वरच्या साईडने जो कपडा आहे ना तो आपल्याला सरळ स्टिच करून घ्यायचा आहे आणि मग खालीवर पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया. आता इकडनं आपल्याला ना एक दुसरा कपडा घ्यायचा आहे. तर बघा ह्याची लांबी ना मी थोडीशी वाढव घेतलेली आहे. जी आपली 13 इंच आहे ना त्यापेक्षा आपल्याला थोडी थोडी वाढव घ्यायची, म्हणजे 14 इंचाचा हा कपडा आहे आणि हिची रुंदी घेतलेली आहे मी 4 इंच पायपिंग करण्यासाठी. ठीक आहे. 4 इंच रुंदी आणि 14 ते 14.5 इंच लांबी आहे. आणि जिकडनं आपण हे 2 इंच ठेवलेले आहे जिच्यावरती त्याच साईडने आपल्याला हा कपडा या पद्धतीने स्टिच करायचा आहे. सुरुवातीला अर्धा इंच असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि या पद्धतीने स्टिच करायचं आहे. आणि लास्टला पण जो वाढव घेतलेला पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचा. आता त्यानंतर ही राईट साईडला टर्न करून घेतलेली ह्या दोन्ही कडा ज्या फोल्ड केलेल्या होत्या त्या अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहे. आणि मग ह्या कापडावरती जिथून शिलाई दिली तिथून दाबटीप पण देऊन घेऊया. आता त्यानंतर तुम्हाला जर इथे हँगर नसेल लावायचं तर तुम्ही डायरेक्टली अशी पायपिंग करून घेतली तरी चालेल आणि 3 नाड्यावरती केल्या तरी चालेल. जर तुमच्याकडे हे स्टीलचं किंवा कोणतंही हँगर असेल प्लॅस्टिकचं लाकडी ते तुम्ही इथे अशा पद्धतीने अटॅच करून घेऊ शकता. आणि नसेल तुमच्याकडं तर तुम्ही फक्त पायपिंग करून घ्या आणि कडेकडेला 2 आणि मध्यभागी 1 अशा 3 नाड्या आहेत त्या तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकता, म्हणजे अडून पडणार नाही तुमचं हँगर नाही त्यामुळे हे बनवायचं त्यासाठी. तर चला हे जे आहे ना ही स्टिचिंग मी करून घेते. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने हँगरवाला पार्ट आहे ना तो पण आपण स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि फायनली आपलं हे जे ऑर्गनायझर आहे ना ते शिवून तयार झालेलं आहे. आता तुम्ही याचा वापर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कटलरी सामान किंवा ज्वेलरी ठेवण्यासाठी करायचं असेल तर त्यासाठी करू शकता, पण मी हे खास थ्रेड ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे. तर चला मी याच्यामध्ये ना हे तुम्हाला थ्रेड पण ठेवून दाखवते. आणि बघा हे पॉकेट आहे ना आपण इथं टीप मारल्यामुळे सेपरेट पण झालेले आहेत बघा या पद्धतीने. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो मी याच्यामध्ये काही थ्रेड पण ठेवून घेतलेले आहे. तुम्ही त्याचबरोबर अशा पद्धतीने तुमचं पिनांचं पॉकेट असेल त्याचबरोबर होकाचे पॉकेट असेल ना ते पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता बघा या पद्धतीने. म्हणजे टेलरिंगशी रिलेटेड जे जे मटेरियल ठेवायचं असेल ना ते ठेवण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर आहे तो नक्कीच करू शकता. बघा किती सुंदर आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ऑर्गनायझर आहे ते बनवून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनली खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर आहे ते मी तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे. जसं की तुम्ही अगोदरचं बघत होता व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने मी हे पण ऑर्गनायझर शिवून दाखवलेले आहे. आता तुम्ही 2-2चा पण वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं काही कानातले वगैरे कटलरी वगैरे ठेवण्यासाठी पण वापर करू शकता. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची जी आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही इथे अशा पद्धतीने टांगून पण ठेवू शकता आणि हे पहिलं पण आहे तर ते पण आपण इथेच ठेवू शकतो. आणि बघा मैत्रिणींनो इथे आपल्याला जसं आपण काम करत राहू ना तसं आपल्याला धागा वगैरे लागला संपला की आपण पटकन याच्यातून घेऊ शकतो आणि पटकन ठेवू पण शकतो. आणि अशा पद्धतीचं आपली ही जी आयडिया आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला पण आवडली असेल आणि तुमच्यासाठी पण ह्या ज्या दोन्ही आयडिया आहेत त्या युजफुल ठरल्या असतील. तुम्ही पण भिंतीला कुठेही तुमच्या तिथे जिथे जागा असेल तिथे अशाच पद्धतीने हँग करू शकता.